नमस्ते. आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे HbA1c या ब्लड टेस्टबद्दल. ज्या पेशंटला डायबिटीसचं स्क्रीनिंग करायचं असतं किंवा जे ऑलरेडी डायबेटिक आहेत त्यांना डॉक्टर्स दरवेळेला HbA1c ही ब्लड टेस्ट करायला सांगतात. पण बऱ्याचदा डायबिटिक पेशंटला HbA1c टेस्ट म्हणजे काय आणि ती ब्लड टेस्ट करताना आपण रक्तातलं एक्झॅक्टली काय चेक करत असतो हेच माहिती नसतं. तर आज मी तुम्हाला सांगते HbA1c म्हणजे काय, ह्या टेस्टमधून आपण एक्झॅक्टली काय चेक करतो आणि HbA1c लेवल ही नॉर्मल रेंजमध्ये ठेवणं महत्त्वाचं आहे किंवा नॉर्मल रेंजमध्ये ठेवण्यासाठी डॉक्टर्स एवढा का अट्टाहास करतात. HbA1c म्हणजे ग्लायकोस्युलेटेड हिमोग्लोबिन किंवा ग्लायकेटेड हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन ही आपल्या रक्तातली एक पेशी असते ज्यामुळे रक्ताचा कलर लाल असतो. हिमोग्लोबिनचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे असतं की ते आपल्या श्वसनातून जो ऑक्सिजन आपण शरीरात घेतो त्या ऑक्सिजनचं कॅरियर म्हणून काम करते. म्हणजे आपण श्वसनातून घेतलेला ऑक्सिजन हिमोग्लोबिन पकडतं आणि आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशींमध्ये घेऊन जातो. अगदी मेंदूच्या पेशींपासून ते आपल्या हातापायांपर्यंत आपल्या नखांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. जेव्हा आपलं हिमोग्लोबिन हे नॉर्मल स्थितीत असतं तेव्हा हे ऑक्सिजन सप्लाय करण्याचं काम अत्यंत योग्य पद्धतीने होत असतं. आपल्या पेशींना ऑक्सिजन का महत्त्वाचा असतो तर जेव्हा ऑक्सिजन आपल्या पेशींना मिळतो तेव्हा आपल्या पेशींचं आरोग्य हे चांगलं राहतं. आपल्या पेशी आपल्या सेल्स ह्या हेल्दी राहतात आणि जेव्हा आपल्या सेल्स हेल्दी असतात तेव्हा आपण हेल्दी असतो. बरं, आता ह्या HbA1c मध्ये काय होतं, ग्लायकेटेड हिमोग्लोबिनमध्ये एक्झॅक्टली काय होतं की जे मॅटर ऑफ कन्सर्न आहे. सो ग्लायकेटेड हिमोग्लोबिनमध्ये जे आपल्या नॉर्मल हिमोग्लोबिनच्या पेशी असतात त्यावर आपल्या शरीरातली जी अतिरिक्त साखर असते त्याचं एक आवरण बनतं आणि त्या आवरणामुळे हिमोग्लोबिनची ऑक्सिजन कॅरी करायची जी कॅपॅसिटी असते ती कमी होते. त्याने काय होतं तर आपल्या पेशींना जितक्या प्रमाणात ऑक्सिजन मिळणं अपेक्षित असतं तो मिळत नाही. ऑक्सिजन कमी मात्रेमध्ये मिळतो त्यामुळे आपल्या पेशी डॅमेज व्हायला लागतात. म्हणूनच डायबिटीसच्या पेशंटमध्ये तुम्ही पाहत असाल की थोडं काम केलं की लगेच हेडेक व्हायला लागतं किंवा स्किन त्यांची थोडी काळी पडलेली असते, सुरकुतलेली असते, इची स्किनचा त्यांना त्रास होतो. पायांना जखमा झाल्या किंवा हातांना जखम झाली तर ती लगेच भरली जात नाही. का तर जखम भरण्यासाठी, जखमेच्या हिलिंगसाठीही ऑक्सिजन अत्यंत गरजेचा असतो. पण ऑक्सिजनच मिळत नाही पेशींना त्यामुळे जखम ही भरली जात नाही. ऑक्सिजन कमी मिळाल्यामुळे त्याचा परिणाम फक्त स्किन किंवा जखमा ह्यावरच सीमित राहत नाही तर ह्याचा परिणाम आपल्या सॉफ्ट ऑर्गन्स, जे आपले मेन ऑर्गन्स आहेत, आपलं ब्रेन आहे, आपले किडनीज आहेत, लिव्हर आहे, यावरही होतो. आपलं डायजेशन ही बिघडतं. त्यामुळे आपले सॉफ्ट ऑर्गन्स ही हळूहळू डॅमेज व्हायला लागतात. त्याची जी लाईफ असते तीही कमी होते. आणि म्हणूनच डायबिटीज हा एक सायलेंट किलर म्हणून ओळखला जातो. कारण की डायबिटीज जर कंट्रोलमध्ये नाही राहिला तर हा आजार स्लोली आणि सायलेंटली एक एक पेशी आपली मारत जातो आणि आपल्या आयुष्याचा स्पॅन कमी करतो. म्हणून डायबिटिक पेशंटमध्ये रेग्युलरली HbA1c ची स्क्रीनिंग करणं अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते कंट्रोलमध्ये ठेवणं त्याहूनही जास्त महत्त्वाचं असतं. सो आय होप ही माहिती तुम्हाला कळली असेल आणि आता ह्यापुढे जेव्हा तुम्ही तुमचं HbA1c रेज दिसेल तेव्हा ते सिरियसली घ्याल आणि ते कंट्रोल करण्यासाठी योग्य ते डाएट आणि एक्सरसाइज आणि डॉक्टरचे जे रेकमेंडेशन्स डॉक्टर देतील ते सिरियसली फॉलो करा. थँक्यू.